लोकसभा 2024 का चुनाव हो रहा है। देश के कुछ भागों में शांतिपूर्वक मतदान संपन्न हुआ है। शेष कुछ प्रदेशों में चुनावी प्रक्रिया चल रही है। इसमें देश की आर्थिक राजधानी के रूप जिसकी एक अलग पहचान है, उसी मुंबई में चुनावी हलचल की शुरुआत हो गई है। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा चुनाव क्षेत्र भाजपा शिवसेना शिंदे, राकपा अजित, आरपीआई आठवले महायुति के उम्मीदवार राहुल शेवाले ने चीता कैंप ट्रॉम्बे के वार्ड नंबर 145 का दौरा किया। पदयात्रा के आरंभ में एशल स्टूडियो के मुख्य गेट पर सैकड़ों की संख्या से अधिक महायुति के नेता और कार्यकर्ता अपने हाथों में राहुल शेवाले का चुनाव चिन्ह तीर धनुष लेकर चिलचिलाती धूप में अपने लाड़के उम्मीदवार राहुल शेवाले की राह बड़ी बेताबी से देख रहे थे। खैर, थोड़ी देर बाद वो घड़ी आ भी गई और वो भी आ गए जिनका सभी को बेसब्री से इंतजार था। उनके मोटर कार से उतरते ही कार्यकर्ताओं की भीड़ ने उन्हें अपने घेरे में ले लिया। येऊन येणार कोण, राहुल शिवाय आहेत कोण। शिवसेना और भारत माता की जय, जय भाजपा, तो आरपीआई आठवले के कार्यकर्ता भला चुप कैसे रह सकते थे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। थोड़ी ही देर बाद राहुल शेवाले का गला फूलों के हार से भर गया। उन्होंने सबसे पहले श्री गावदेवी माता मंदिर में माता के चरणों में अपना सर रखकर उनसे तीसरी बार दिल्ली के नए संसद भवन जाने का आशीर्वाद मांगा। बालाजी मंदिर, साईं बाबा मंदिर, गणेश मंदिर, जैन मंदिर, मुरुगन मंदिर, चेडेश्वर मंदिर, कोलीवाड़ा, पायलीपाड़ा, दत्त मंदिर, मारवाड़ी चाल से बालाजी मंदिर पर चुनाव प्रचार पदयात्रा का समापन हुआ। प्रचार के दौरान राहुल शेवाले को जगह जगह पुष्पमाला देकर स्थानिक लोगों ने उनका स्वागत किया। भारी संख्या में महिलाओं ने उनकी आरती कर उनकी नजर उतारी। महायुति के उम्मीदवार राहुल शेवाले ने मतदाताओं से अपने दोनों हाथ जोड़कर अपनी चुनाव निशानी तीर धनुष का बटन दबाकर भारी मतों से विजयी बनाए जाने की अपील की। चुनाव प्रचार पदयात्रा में कुशल जैन, श्रीनिवास शुक्ला, जगदीश पराड़कर, पंकज सुराना, दीप महेश्वरी, रमेश नायडू, वार्ड अध्यक्ष विजय काउंडर, रामस्वामी, शिवास्वामी, मस्जिद इनामदार आरपीआई के सिद्धार्थ खसारे, संजय डोलसे, सुभाष साळवे, रवि गायकवाड़, साहेबराव ससाने, महेंद्र पाटिल, बाला साहेब बनसोड़े, महादेव साल्वे, शिवसेना महिला शाखा प्रमुख परमिला कलस्तरी, मारी मुत्तू के साथ महायुति के सैकड़ों महिलाओं और पुरुषों ने राहुल शेवाले की चुनावी पदयात्रा में भाग लिया। महिला पुरुष कार्यकर्ताओं ने राहुल शेवाले के नाम की टोपी लगाकर एक पन दो काज मुहावरा को चरितार्थ कर दिया। उम्मीदवार के प्रचार के साथ अपने आप को कड़कती धूप से बचा लिया। कुल मिलाकर इस चुनाव में राहुल शेवाले के नाम वाली टोपी की तो चल पड़ी है। आज राहुल शेवाले ने चुनावी पदयात्रा के दौरान अपने मतदाताओं को हमारे न्यूज चैनल के माध्यम से क्या संदेश दिया, ये हम उन्हीं से जानते हैं। परिवार है, क्योंकि मेरी जीवन की शुरुआत ही ट्रॉम्बे कोलीवाड़ा से हुई। ट्रॉम्बे कोलीवाड़ा के लोगों ने मुझे नगर सेवक बनाया, यहाँ पे स्टैंडिंग कमेटी चेयरमैन, खासदार जो बनाया, उसमें ट्रॉम्बे कोलीवाड़ा की बहुत अहम भूमिका है। यहाँ पे कोली समाज और आगरी समाज, उन्होंने मुझे अपक्ष के टाइम जो मतदान किया, उसकी वजह से मेरा पॉलिटिकल करियर बढ़ा हुआ है। तो इनका ऋण मैं कभी ज़िंदगी में भूल नहीं सकता हूँ। और इसके लिए यहाँ पे भी जो भी डेवलपमेंट के काम है वो सब हम लोग कर रहे हैं। यहाँ पे तुकाराम काते जी भी है, महेश्वरी जी भी है, और जिस घर के सामने हम यहाँ पे ये खड़े हमारे अंकुश काका, उनका घर है। उन्होंने ट्रॉम्बे कोलीवाड़ा में शिवसेना की शुरुआत की और बाला साहब ठाकरे जी के विचारों को आगे लेके जाने का काम अगर किसने किया रहेगा तो हमारे अंकुश काका ने किया था। उनकी वजह से आज हम लोग को सबको ये दिन और शिवसेना के जो अच्छे दिन है यहाँ पे ट्रॉम्बे कोलीवाड़ा में, तो उनके आशीर्वाद से ये, तो उनको अभिवादन करने के लिए मैं यहाँ पे आया था और अभी सबका आशीर्वाद है। मैं बहुत ही, अपना परिवार है, अपना घर है, अपने घर में और अपने परिवार के लोगों के साथ अच्छा ही लगेगा, आनंद ही लगेगा। धन्यवाद। 6 साल से दीपक महेश्वरी यहाँ पे लोगों की सेवा करते हैं। आपके साथ में जो दीपक महेश्वरी जुड़ चुके हैं, क्या कहेंगे? बहुत ही अच्छा, दीपक महेश्वरी हमारे साथ जुड़ने की वजह से हमारी ताकत बढ़ी हुई है। वो पहले से हमारे परिवार के सदस्य ही थे, अभी घर वापस हुई है उनकी, तो अभी एक परिवार के नाते हम लोग सब काम करेंगे। 2016ला बांधलेले आहे सर्व इथले जे आमच्या कोळी माता भगिनी होत्या त्या उन्हामध्ये, पावसामध्ये आणि थंडीमध्ये सुद्धा उन्हात मच्छी विकायच्या। माझ्या जेव्हा लक्षात आलं की इथे माझ्या सर्व कोळणी माझ्या बहिणी आहेत, त्या बहिणी उन्हात मच्छी विकतायत आणि पावसामध्ये सुद्धा मच्छी विकत होते। आणि मग नंतर मी आमचे भाऊजी रमाकांत कोळी आणि सर्व इथले गावकऱ्यांनी सांगितलं की साहेब काहीतरी इथे करा, म्हणून मग मी माझ्या फंडातून 2016ला आपली ही शेड बांधली आणि संपूर्ण माझ्या कोळी ज्या बहिणी आहेत त्यांना म्हणजे पावसातून, थंडीतून आणि उन्हातून ज्या मच्छी विकायच्या त्यांना शांत मिळालेली आणि आता ते चांगला त्यांचा धंदा चालला आहे, व्यवस्थित चालला आहे। आणि मी सर्व माझ्या कोळणी ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांना विनंती करेन की शेवाळे साहेबांना भरपूर मताने निवडून द्या, एवढंच या प्रसंगी सांगतो।
हा विजय आहे स्थानिक खासदाराचा, हा विजय आहे दक्षिण मध्य मुंबईच्या प्रत्येक स्थानिक नागरिकांचा आणि हा विजय आहे जे 10 वर्षात राहुल शेवाळे साहेबांनी जे काम केलं आहे त्याच्या पोचपावतीचा। आज आपण बघत असाल की इथे जो लोकांचा प्रतिसाद आहे तो किती उत्स्फूर्तपणे आहे आणि लोक स्वतःहून शेवाळे साहेबांचं स्वागत करत आहेत, शेवाळे साहेबांबरोबर फिरत आहेत आणि ज्या पद्धतीत ह्या एवढ्या मला वाटतं 38 डिग्री आहे आज, एवढं ऊन आहे, ह्या एवढ्या 38 डिग्रीमध्ये उन्हातसुद्धा ज्या महिलांचा जो प्रतिसाद आहे, पुरुषांचा, कार्यकर्त्यांचा, हे बघून आमचा विजय जो म्हणजे गेल्या वेळेला 1.5 लाखांनी झाला तर ह्या वेळेला 2.5 ते 3 लाखांनी आम्ही निश्चित जिंकून येऊ असा आम्हाला विश्वास आहे। आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आत्तापर्यंत 10 वर्ष ज्यांनी खासदारकी केलेली आहे त्यांनी आज आमचा प्रचार इथे ट्रॉम्बे गावामध्ये आहे। हे ट्रॉम्बे गाव म्हणजे गाव नाही आहे तर आमच्या काळजाचा ठोका आहे, कारण शेवाळे साहेबांची सुरुवातच इथून झालेली आहे। शेवाळे साहेब शाखा प्रमुख झाले ना ते सर्वप्रथम इथून झाले आणि ते शाखा प्रमुख झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती आणि ह्या सगळ्या ट्रॉम्बे गावाच्या साह्याने ते नगरसेवकसुद्धा झाले आणि नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने। आणि मी तुम्हाला इतकं सांगू शकते की हा ट्रॉम्बे गाव आहे ना तो शेवाळे साहेबांच्या मनामध्येच नाही तर आमच्या सर्वांच्या काळजामधला ठोका यासाठी आहे की शेवाळे साहेबांनी सुरुवात इथून केली, त्याबरोबर सर्वप्रथम जर जेटीचं काम कोणी केलं असेल तर शेवाळे साहेबांनी केलेलं आहे। त्याचबरोबर इथले आमचे जे बांधव आहेत, कोळी बांधव आहेत, जे मच्छी वगैरे आणायला जातात, ती मच्छी घेऊन आल्यानंतर ते सुकवण्यासाठी जर चौतारा कोणी बांधावा तर तो बांधण्याची मागणीसुद्धा शेवाळे साहेबांनी केलेली आहे। शिवाय इथे आमचा ट्रॉम्बे गाव आहे आणि इथे पुढे आमचं दलदल आहे आणि सर्व मँग्रोव्ज आहे, तर मँग्रोव्ज पार्क इथे व्हावं ह्याची सुद्धा मागणी जर कोणी केली असेल तर आमच्या शेवाळे साहेबांनी केलेली आहे। ह्या विभागामध्ये ज्या काही आणि मच्छीमारांचं लायसन्सचा परवानासुद्धा जर काढायचा असेल तर शेवाळे साहेबांनी त्याची मागणी केलेली आहे। शेवाळे साहेबांनी अशा बऱ्याचशा मागण्या केलेल्या आहेत, बऱ्याचशा मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे असं वाटतं की हा ट्रॉम्बे गाव आमच्याशी जुडलेला आहे आणि आम्हीसुद्धा ट्रॉम्बे गावाशी जुडलेलो आहोत। हे आमचं ऋणानं बंध कधीही कुणीही तोडू शकत नाही आणि कधीही तुटणार नाही, कारण हे असं आमचं घट्ट नातं आहे ह्या ट्रॉम्बे गावाशी। आणि इथे आम्ही सुरुवात केलेली आहे आज प्रचाराला। ह्या प्रचाराला प्रतिसाद जो मिळत आहे तो आपण सर्वजण बघत आहात, सर्वजण खुश आहेत आणि सर्वजण स्वतःहून आरती करायला येत आहेत आणि हीच आमची खरं तर पोचपावती आहे शेवाळे साहेबांची। शेवाळे साहेबांचा विजय हा नक्की आहे, पण तो विजय फक्त आम्हाला नाही तर आम्हाला साहेबांना केंद्रामध्ये बघायचं आहे, ह्या दृष्टीने आम्ही हा प्रचार करत आहोत। खरं तर आम्हाला कोणाला असं सांगायची गरज नाही की साहेबांनी काय काय केलेलं आहे, साहेबांनी जे काय केलेलं आहे ट्रॉम्बे गावातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, पण तरीसुद्धा आमचं आणि त्यांचं एक प्रेम आहे, ऋणानं बंध आहे, म्हणून आम्ही आज हा प्रचार म्हणजे त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत इथे। इतकंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी ट्रॉम्बे कोळीवाडा परिसरामध्ये गावामध्ये शेवाळे साहेबांची प्रचाराची संवाद या ठिकाणी फेरी आहे आणि आपण बघतोय की ज्या ठिकाणी मासळी सुकणाऱ्या महिला होत्या त्या देखील त्या ठिकाणी शेवाळे साहेब त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेले आणि त्यांची विचारपूस केली आणि त्या महिला देखील याच्यामध्ये सहभागी झाल्या फेरीमध्ये। आणि ट्रॉम्बे कोळीवाड्याने हा प्रभाग जो आहे हा शेवाळे साहेबांबरोबर पूर्वीपासून बरोबर राहिलेला, याच भागातून ते पहिल्यांदा नगरसेवक निवडून आले आणि तेव्हापासून आतापर्यंत आगरी कोळीवाड्यांचा विकास आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व प्रश्नासंदर्भात शेवाळे साहेबांनी नेहमी आवाज उचलला आहे आणि त्यांच्यासाठी मदत केलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी कोळीवाड्यातील सर्व आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने या फेरीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि बँजो वाजवून त्यांनी त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि हा आनंद, हा उत्साह, हा विजयापर्यंत असाच पुढे जाईल हा मला विश्वास आहे। जय महाराष्ट्र। जवळ विकायला आम्ही इथे सगळेजण आलेलो आहोत, पण साहेब येणार आहेत म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत त्यांच्या मिरवणुकीसाठी। आम्ही शेवाळे साहेब आणि दीपक महेश्वरी साहेब यांच्या दोघांच्या समर्थकमध्ये आहोत। शेवाळे साहेबांनी आमच्यासाठी भरपूर काय केलेलं आहे ह्या गावासाठी, पाण्यापासून सगळ्या सोयी दिलेल्या आहेत साहेबांनी, तेव्हा आमचं सगळ्यांचं समर्थन, पूर्ण गावाचं समर्थक शेवाळे साहेबांसाठी असणार आणि शेवाळे साहेबांनाच आम्ही आमचं मत देणार आहे। आणि ही विजयाची रॅली आहे। साहेब जिंकलेच समजा आमचे आणि हॅट्रिक तर करणारच आम्ही। साहेबांची कामं भरपूर आहेत आणि आता बघता तुम्ही, आता आमचा थोड्या वेळात सुरू होणार आहे आमची रॅली। तुम्ही रॅली आमची बघा कशी रॅली आमची असते आणि आमचा कोळी गाव, स्थानिक गाव आहे आमचा हा आणि साहेब इकडून पहिला निवडून आलेले नगरसेवक आणि कोळी गाव आमच्या पाठीशी आहे सगळेजण। अजून बोलायला गेले तर साहेबांनी बरीचशी कामं केली आहेत आणि योजना, आता महिलांची भरपूर योजना आलेल्या आहेत। आता आपण गेल्या वर्षीच सगळ्यांना घरघंटी, शिलाई मशीन, मसाला कांडप सगळ्या आपण वस्तू दिलेल्या आहेत। आपल्याकडे सगळं आता
आपल्याला ST मध्ये 50% सवलत मिळाली आहे महिलांना. महिलांसाठी म्हणजे बघायला गेलं तर जास्तीत जास्त म्हणजे महिलाच जास्त असतात. प्रत्येक ठिकाणी महिला आमच्या असतात. आता बघायला गेलं तर महिलाच खूप आपल्या असतात. भावी प्रचार है और इस प्रचार के हम दिखा देंगे कि ये सीट हम नक्की निकालेंगे और कितनी भी कोई बीच में आवे ताकत को हमें रोक नहीं पाएगा. भाजपा राष्ट्रवादी महायुतीच्या अधिकृत उमेदवार शेवाळे साहेब तिसऱ्यांदा लोकसभेत जाणार आहेत. प्रचंड महायुतीने ते लोकसभेत जाणार आहेत आणि आमच्या लाडके खासदार मंत्री बनणार आहेत आणि संपूर्ण लोकांमध्ये उत्साह आहे. घरोघरी त्यांचं औक्षण केलं जाते आणि लोकांच्या कामाची पोचपावती म्हणजे शेवाळे साहेब प्रत्येक दारामध्ये औक्षण केले जात आहे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू. बड़ी खुशी की बात है. हम तो सिर्फ राहुल भाई को जानते हैं और हमारी पार्टी सिर्फ राहुल भाई है. हम चाहते हैं कि जैसा चीता कैंप के अंदर अल्लाह के हुक्म से जब भी मौका मिला राहुल भाई ने लोगों का भला करे. राहुल भाई का काम बोलता है. राहुल भाई को हम प्यार करते हैं, किसी पार्टी को प्यार नहीं करते. राहुल भाई हमारी निशानी है मेरे बड़े भाई. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.